शेगाव तालुक्यातील आळसणा गावात पाण्यासाठी रणकंदन. पाईपलाईन असूनही पाणी नाही. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात महिलांचा घागर मोर्चा. रस्ते, नाल्या आणि पाणी गायब. संतप्त गावकऱ्यांचा थेट तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. शेगाव तालुक्यातून प्रशासनाचा आणखी एक गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शेगाव तालुक्यातील आळसणा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म हलत नसल्याने अखेर आज शनिवारी संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी आणि हांडे डोक्यावर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील आळसणा गावातील महादेव मंदिराच्या मागील बाजूची ही वस्ती. या वस्तीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र कागदावर असलेली ही पाईपलाईन प्रत्यक्षात मात्र कोरडी ठणठणीत पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना पाण्याचा एक एक थेंब मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. परिस्थिती इतकी बिकट आहे की नागरिकांना दररोज विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत येथील महिलांनी आणि नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाचे उंबरठे झिजवले, लेखी तक्रारी केल्या, मागण्या केल्या. मात्र सुस्त प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच उदासीनतेचा आणि अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी आज शनिवारी या भागातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. हातात आणि डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर तीव्र घागर मोर्चा काढला आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या दिला. माझं नाव आहे आरती योगेश चव्हाण. मी राहणार आळसणा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे. आमच्या इथं अशी समस्या आहे की आम्हाला पाणी नाही आहे, काहीच नाही आहे. मी 16-17 वर्षे झाले ग्रामपंचायतमध्ये पोलीस सरपंचाकडे तक्रार देत आहे की बुवा आम्हाला पाणी द्या, पाणी द्या. ते आमची गोष्ट कानावरच घेत नाही. कारण की आम्ही तिथं जाऊ इतकं थकलो की आम्ही आता इतकं हे झालो की आम्ही पूर्ण कंटाळून गेलो त्यांच्यापर्यंत जाण्यापर्यंत. ते असे बोलत आहे, आज येते उद्या येते, आज येते उद्या येते. या गोष्टीला असं करू 15-16 वर्ष झाले तरी त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही. आता बी आम्ही त्यांना फोनला 2-3 दिवस झाली तर त्यांना आमच्या घरी बोलवलं होतं की आमच्या इथं पाणी नाही आहे, आम्हाला विकतचं पाणी आहे. आता आम्ही पाण्यामुळे काय करा. तर ते आम्हाला बोलले की तुम्हाला मी पाईपलाईन देतो. तर ते बी बोलले तरी आम्ही त्यांचे 2-3 दिवस झाले त्यांच्याकडे काही गेलो नाही आतापर्यंत. पण आता ते आम्हाला बोलले की देतो. आज त्यांना सकाळी फोन लावला की बुवा आम्हाला पाण्याचं काहीतरी करा तुम्ही. तर ते बोलले तुमच्या इथं माणसं आज पाठवत आहे. आतापर्यंत ते माणसं आले नाही. आम्ही आतापर्यंत त्यांची वाट बघितली. हमारे नलों के पानी नहीं आता और हमारे तरफ सड़क नहीं बनी हुई है और नाले नहीं है। और हम बोल रहे कि सड़क उसमें नाला लगाओ तो बोलते कि तुम्हारे यहाँ 5 सरपंच भी आ जाएंगे तो नाली बनती नहीं। हाँ, बराबर। 5 सरपंच भी आ गए तो नाली बनती नहीं।